मुंबई येथील दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि दलित पॅंथरचे संस्थापक ज.व्ही. पवार आज कोल्हापुरात आले होते. महाराष्ट्र विद्युत कर्मचारी संघाच्या महात्मा फुले सभागृह कोल्हापूर जिल्ह्यातील दलित चळवळीतील कार्यकर्ते त्यांच्या सध्याच्या दलित चळवळीबद्दल चर्चासत्राचे आयोजन केले होते. पवार म्हणाले, चळवळ जिवंत ठेवायची असेल तर यामध्ये प्रत्येकाने भाग घेतला तरच आपल्याला न्याय मिळेल. ती प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे पवार यांनी सांगितले. संविधान बदलणार नाही, पण संविधान न बदलता संविधान अस्तित्वात राहणार नाही. संविधान न बदलता अस्तित्वात राहणार नाही. आमच्यातले किती लोक नेते बोलले की आम्ही संविधान बदलू नाही, तर बदलणाऱ्या लोकांचे आम्ही हातपाय तोडू, असे किती म्हटले तरी संविधानचा मूळ जो गाभा आहे तो मूळ गाभा हा अशा प्रकारचे तोडून टाकला तर नाही. अगदी उद्या 2 दिवसाने काही ना महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. आपण पाहतोय ज्या बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्या लोकशाहीच्या मार्गाने मतदानाचा हक्क दिला, त्या मतदानाचा हक्कासाठी काहीतरी बंधनं घालून ईडीचे भीती दाखवून, याची भीती दाखवून, त्याची भीती दाखवून या निवडणुकीपासून लोकांना दूर ठेवा आणि आम्ही बिनविरोध निवडून आलो हा जो प्रकार सुरू झाला आहे. म्हणजे घटनेमध्ये इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नोटा लावायचा प्रकार आहे, अस्तित्वात आहे. तुम्ही म्हणू शकता हा मला मान्य नाही कॅन्डिडेट, मला त्याच्या ह्याच्यापैकी एकही कॅन्डिडेट मला मान्य नाही, तुम्ही नोटा बटन दाबू शकता. असं असलं तरीसुद्धा कुठल्या तरी दबावाखाली जे इलेक्शनच होता कामा नये. आता उद्या इलेक्शन न जाता तुमच्या विभागात समजा अगदी महानगरपालिकेचंच घ्या, फार मोठं नाही, अगदी देशाच्या पातळीवरच नाही, महानगरपालिकेचं आणि तुमच्या विभागातलं गटार जर तुंबलं आणि महानगरपालिकेच्या कॉर्पोरेटरला ते म्हणतात की आमच्या गटार तुंबले, आम्ही जगायचं कसं, आम्ही काय करायचं, तो म्हणू शकतो तुम्ही काय मला मत दिलेलं नाही, मी काय तुमचा अधिक हे नाही, मी माझ्या ताकदीनं, माझ्या शक्तीनं किंवा माझ्या पद्धतीनं मी निवडून आलं आहे, मला वाटेल तसं मी काम करेन. म्हणजे तुमच्या अधिकारावर, तुमच्या सगळ्यावर बंधनही आली आणि तुमचा जो निवडणुकीचा जो माझा अधिकार आहे, माझा बाबासाहेबांनी जो अधिकार दिला आहे, तो अधिकार हा मला निवडणुकीमध्ये वापरता येत नाही. म्हणजे घटनेमध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या इलेक्शन नियमामध्ये जरी त्यांची स्वायत्त संघटना असली, स्वायत्त संस्था असली, तरी मला याचा इलेक्शनच्या पत्ता फायदा मला मिळू शकत नाही, मिळत नाही. ही एक प्रकारची घटना नाकारणंच आहे. अशा अनेक घटना नाकारता येतील. बदल्या काळामध्ये त्यांनी कसं केलं होतं, IAS ऑफिसर एक IAS ऑफिसर 25-26 वर्षाचा पोरगा येतो आणि सगळ्या कलेक्टरच्या बुजुर्ग लोकांना तो फायर करतो, त्याला तेवढी अक्कल नसते. फक्त पास झाला असतो, रात्रंदिवस अभ्यास करून तो पास होतो, पोपटपंची करून तो IAS होतो. आता तसले आम्हाला नको, आम्ही नेमू तसल्या ह्याच्यापुढे IAS असतील. म्हणजे तेही पण संसार वेगळे आहे. तिथं IAS ऑफिसर, IPS ऑफिसर ठेवण्याची आम्हाला जे वाटतात त्यांची आम्ही अपॉइंटमेंट करू. तर ते तेवढंसं अजून सक्सेसफुल झालं नाही, पण त्याचे प्रकार UPमध्ये, बिहारमध्ये त्याचे प्रकार झाले. आणि अत्याचाराचं तर सोडूनच द्या, अगदी काल परवापर्यंत माझ्या पायाचं पाणी प्यायलं पाहिजे, मी प्यायला पाहिजे किंवा माझे पाय तो धुतले पाहिजे इथपर्यंत, किंवा नांदेडमध्ये झालेला प्रकार, अत्याचार अन्यायाचा प्रकार, त्या मुलीनं शेवटी प्रेताबरोबर केलेलं लग्न वगैरे, हा सगळं जातीयचं ते सगळं संपूर्ण तुम्ही जर पाहिलं बारकाईनं बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये रोज कुठे ना कुठेतरी अत्याचार होत असतात. माझ्यासारख्याकडे ते येतात